साधू मंडळी प्रेमाने बोला, धन निरंकारजी, सद्गुरू माताजी आणि खूप साऱ्या महापुरुषांकडून समागममध्ये आत्ममंथन या विषयावर सविस्तरपणाने ऐकल्यानंतर आत्ता वेळ आली आहे ती खऱ्या अर्थाने आत्ममंथन करण्याची. ऐकून झालं त्या विषयावर, आता ती क्रिया करण्याची गरज आहे. एखादा औषध जेव्हा डॉक्टर साहेब आपल्याला देतात, एखादा आजार एखादा रोग बरा करण्यासाठी, तेव्हा ते औषध मित्रांनो खिशात घेऊन फिरून जमत नाही, तर ते औषध प्राशन करावं लागतं, तर त्याचे परिणाम दिसून येतात. तसं आत्ममंथन नावाचं औषध मिळालं सुखासाठी, समाधानासाठी आणि आनंदासाठी. आता त्याच्यावरती क्रिया करण्याची गरज आहे. आणि म्हणून आपण आता प्रयत्न करूया जाणीवपूर्वक, आठवड्यातून किमान एकदा, जास्तीत जास्त मग 2दा 3दा 4दा 5दा जेवढं आपल्याला शक्य आहे, पण किमान एकदा 2दा तरी आपण पूर्ण परिवारासहित सत्संगला जायलाच पाहिजे. नितांत गरज आहे. दुसरी आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट अशी आहे की ज्या वेळामध्ये सत्संग होतो, काही गावचा 7 ते 9 होतो, काही गावचा 7:30 ते 9:30 होतो, काही ठिकाणी 8 ते 10 होतो. हा जो 2 तासाचा वेळ आहे सत्संगचा, या पूर्ण 2 तासासाठी मी सत्संगमध्ये हजर असण्याचा प्रयत्न करायला पाहिजे. म्हणजे जर सत्संग आपल्या गावचा 7ला सुरू होतो, तर आपण किमान 7 वाजता तिथं हजर असायला पाहिजेत. चला तर मग सत्संगला गेल्यानंतर आपलं कसं वर्तन असावं या संदर्भात आज आत्ममंथन करूयात. मुळात म्हणजे मी सत्संगला जातो का, आणि जातो तर आठवड्यातून किती वेळा जातो याचं पहिलं आत्ममंथन व्हायला पाहिजे, याचं पहिलं चिंतन व्हायला पाहिजे. नाही, वारंवार युगानुयुगे वर्षानुवर्ष सद्गुरू आपल्याला सल्ला देत आहेत, संत महात्मा आपल्याला सल्ला देत आहेत की सत्संगची नितांत मनुष्याला गरज आहे. कारण मानवी मन ज्या गोष्टीमध्ये रमतं ते तिथलं होऊन जातं, आणि म्हणून हे मानवी मन सत्संगमध्ये रमावं म्हणजे ते परमार्थिक होईल, एवढ्या एका शुद्ध भावनेनं आपल्याला सत्संग करण्यासाठी वारंवार सल्ला दिला जातो. आणि म्हणून आपण सत्संग आपल्या गावचा आठवड्यातून एकदा, आपल्या ब्रँचचा आठवड्यातून एकदा सत्संग आपण करायलाच पाहिजे नित्यप्रती. याचं पहिलं चिंतन करूयात आपण की आपला सत्संग होतो तर आठवड्यातून किती वेळा होतो, एकदा होतो, 2दा होतो. काही महापुरुष तर इतके दिग्गज विचारांचे आहेत, अगदी रोज संध्याकाळी सत्संगला जायला ते तयार राहतात, आणि जातात सुद्धा. आठवड्यातून 4 वेळा 5 वेळा सत्संग करणारी माणसं, सत्संग करणारे महापुरुष आपल्या अवतीभोवती राहत असतात. आपण किमान 2 तरी आठवड्यातून सत्संग करायला पाहिजेत. तिसरी याहून महत्त्वाची गोष्ट, सत्संगला जात असताना मी काहीही शिकवण्याच्या भावनेनं जाणार नाही, ही आता खुणगाठ आपण बांधून घेतली पाहिजे. मी तिथं जाईल तर शिकण्याच्या उद्देशानं जाईल, एक विद्यार्थी म्हणून जाईल, एक गुरु सीख म्हणून जाईल, आणि फक्त तिथून शिकून घेण्याचा प्रयत्न करील. मी काहीही सांगण्याच्या, काहीही शिकवण्याच्या उद्देशानं जाणार नाही, अशी भावना आपण आता पहिली आत्मसात करायला पाहिजे. आणि त्यातून मिळाली संधी आपल्या भावना व्यक्त करण्याची गीत अथवा विचारांच्या माध्यमातून, तर संतांचे आदेश, सद्गुरूचे आदेश जशाचे तसे महापुरुषांपर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करूयात. चौथी आणि महत्त्वाची गोष्ट ही आहे, त्याचं सुद्धा चिंतन आता आपल्या आपल्या पातळीवर व्हायला पाहिजे की मी सत्संगमधल्या 2 तासामध्ये मोबाईल बघणार, वापरणार नाही. याचं आता चिंतन होणं फार महत्त्वाची गोष्ट आहे. तेवढ्या 2 तासासाठी तरी किमान आपला मोबाईल पूर्ण वेळ बंद असावा किंवा सायलेंट असावा. त्याच्या जर सत्संग चालू असताना मध्येच जर मला व्हॉट्सअप चेक करण्याची, फेसबुकला काहीतरी बघण्याची इच्छा निर्माण झाली, तर मग सत्संगाची हे योग्य नाही. आणि म्हणून तेवढा 2 तासाचा वेळ तरी आपण मोबाईलपासून लांब असण्याचा प्रयत्न केला पाहिजे. किती वेळा आपल्याला सद्गुरूनं वारंवार ते संदेश, आदेश दिले की मोबाईल नॉट अलाउड, मोबाईल सत्संगमध्ये वापरायला नको. आता मात्र खुणगाठ बांधून घेऊयात की मी सत्संगमधल्या 2 तासामध्ये मोबाईल पूर्ण वेळ बंद ठेवेन किंवा सायलेंट ठेवेल, त्याच्याकडे लक्ष देणार नाही. 5वी आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आपण सत्संगमध्ये गेल्यानंतर संतांची वचनं, गुरुचे आदेश ऐकण्याकरता जातो. तिथं गेल्यानंतर जर आपण कोण कोण आलंय, कोण कोण नाही आलं, या गोष्टी जर कटाक्षानं निहाळत असेल, तर हे मित्रांनो योग्य नाही. सत्संग हे गुरुचे, संतांची वचनं ऐकण्यासाठी असतो. कोण आलं, कोण आलं नाही, कोण आलंय तर कसं काय आलंय, कोण आलं नाही तर कसं काय आलं नाही, या अवांतर विषयावर चर्चा करण्यासाठी सत्संग नसतो. आणि म्हणून आपण हा देखील प्रयत्न जाणीवपूर्वक करूयात की कोण आलं, कोण आलं नाही, या गोष्टी आता फार महत्त्वाच्या नाहीत. मी आलोय आणि माझ्यासाठी गुरुची वचनं फार महत्त्वाची आहेत, हा विषय आता गांभीर्यानं आपण हाताळला पाहिजे.
एखादा महापुरुष किंवा एखादा परिवार एखाद्या दुसऱ्या सत्संगाला काही त्यांच्या वैयक्तिक अडीअडचणींमुळे नाही येऊ शकत, पण तो त्या ठिकाणचा आपला चर्चेचा विषय नसायला पाहिजे. जर एखादा परिवार एखादा महात्मा सत्संगला आला नाही आणि जर सत्संग संपल्यानंतर आपण त्या विषयावर जर अर्धा तास चर्चा करणार आहोत की ते आलेच नाही, ते येतच नाही, त्यांना कोणीतरी सांगायला पाहिजे, तर हे मित्रांनो योग्य नाही. आले नसतील, असतील त्यांच्या वैयक्तिक पातळीवरच्या काही अडचणी, एखादा दुसरा सत्संग झाल्यानंतर त्यांच्या अडचणींचं निवारण झाल्यानंतर परत ते सत्संगला येऊ लागतील, पण तो आपला चर्चेचा विषय व्हायला नको, याची काळजी आता आपण सर्वांनी घेतली पाहिजे. 6वी आणि अतिशय महत्त्वाची गोष्ट अशी आहे की सत्संगला गेल्यानंतर सत्संगमध्ये गीत अथवा विचारासाठी माझं नाव आलं किंवा नाही आलं तरी मी आता जास्त शुभाशुभ मानणार नाही. जर सत्संगमध्ये गीत अथवा विचारांसाठी माझं नाव आलं तर गुरुचा आदेश मानून मी ती सेवा निभावेल, आणि जर नाही आलं तर मी कुणाकडेही तक्रार करणार नाही की माझं नाव का नाही आलं. माझा चेहरा पडलेला नसणार. मी तेवढाच आनंदी असेल जेवढा मी बोलल्यानंतर आनंदी असतो, तेवढाच आनंदी मी ऐकल्यानंतर सुद्धा असायला पाहिजे. असा प्रयत्न आपण सर्वांनी केला पाहिजे. या छोट्या छोट्या गोष्टी आहेत मित्रांनो, पण आपल्याला एका अलौकिक उंचीवर, एका चांगल्या उंचीवर या गोष्टी घेऊन जातील. आणि भक्तीमधल्या खरं सांगतो तुम्हाला, या छोट्या मोठ्याच अडचणींना भक्तीमध्ये बाधक ठरतात. माणूसही ना डोंगराला धडकून पडत नाही हो, माणूस छोट्याशा दगडाला ठेस लागूनच पडतो आणि ती जखम खऱ्या अर्थाने जास्त चिघळत जाते. आणि म्हणून हा प्रयत्न करायला पाहिजे की या छोट्या छोट्या गोष्टी आता कटाक्षानं सांभाळूयात, याचं पालन करूयात. समागमच्या समाप्तीनंतर आता आपल्या आपल्या गावचे आपापल्या ब्रँचचे सत्संग सुरू होतील. सत्संगला जाण्याच्या अगोदर आपण या 6 गोष्टींचं मंथन करूयात, याच्यावरती चिंतन करूयात, अभ्यास करूयात, आणि मग गुण्या गोविंदाने आनंदाने सगळे महापुरुष एकमेकांच्या हातामध्ये हात घेऊन आनंदाने आपल्या आपल्या गावचे आपापल्या ब्रँचचे सत्संग करूयात. आणि संत निरंकारी मिशनचा सल्ला, संत निरंकारी मिशनची विचारधारा घर पातळीवरती जागी ठेवूयात आणि समाज पातळीवरती आपल्या वर्तनातून पोहोचवण्याचा आपण सर्वजण जाणीवपूर्वक प्रयत्न करूयात. ही खऱ्या अर्थाने आपली भक्ती होऊ शकते. साधू मंडळी, प्रेमाने बोला. धन निरंकारजी.